नमस्ते मित्रांनो, प्लंबिंगच्या कामात जेवढं इंटरनल म्हणजे आतील काम महत्त्वाचं असतं तेवढंच बाहेरील कामही महत्त्वाचं असतं. काम एक तर लाईन लेवलमध्ये आलंच पाहिजे, परंतु जे आपण भिंतीला ड्रिल करतो, होल मारतो, त्याची होलही एकदम व्यवस्थित छापली गेली पाहिजेत. तेच काम आमचा भैय्या म्हणजेच कोणतर विकास कांबळे करत आहेत. परफेक्ट कामाची फिनिशिंगची ओळख हीच तर विकासची ओळख आहे. त्यांनी बादलीच्या माध्यमातून वर झोक्यावर अविनाश शिंदे यांनी झोका धरला आहे. नवनाथ काळे त्यांना माल देत आहेत आणि 2-3 बादले दिसत आहेत तुम्हाला. एका बादलीत केलेला माल आहे, एका बादलीत सिमेंट आहे, पाणी, ब्रश आहे. प्रचंड ऊन आहे, साधारणतः 37 टेम्परेचर आहे आणि या 37 टेम्परेचरमध्ये काम चाललेलं आहे. म्हणजे प्रत्येकाचंच काम कष्टाचं असतं, परंतु प्लंबरचं काम हे खूप कष्टाचं असतं. वरून झोका सोडलेला आहे आणि झोका धरण्यासाठी आमचा अविनाश शिंदे असतील किंवा आमचे नवनाथ काळे परफेक्ट ज्याच्यावर सवारी करत आहेत ते विकास कांबळे. ज्यावेळेस काम करत असताना लवकर मालवर येत नाही किंवा लक्ष दिलं जात नाही त्यावेळेस प्रचंड खवळतात हे विकासराव. कारण ऊन लागत असतं, बॅलन्स धरायचा असतो, काम फिनिशिंगमध्ये करायचं असतं आणि वर थोडं दुर्लक्ष झालं तरी लगेच चिडले जातात. एका बादलीत बघा, एका बादलीत दाव आहे, बॅलन्स धरायचा असतो आणि असं काम असतं. पाठीमागून लाईन गेली लाईटची, त्या लाईटला PVC पाईप टाकलेला आहे पूर्ण, परंतु रिस्क असते. झोक्यावरचं काम म्हणजे प्रचंड रिस्क, तरीही त्याही अवस्थेत फिनिशिंगमध्ये तडजोड अजिबात नसते. भैयासाहेब नमस्ते. नमस्ते त्या का. तर असेच आता नुकतंच वर त्यांना थंड ताक आणलं आहे, परंतु काम पूर्ण झाल्याशिवाय अध्यक्ष महोदय काही खाली उतरणार नाहीत. एक थंड म्हणून थोडं ताक आणलं आहे, थोडी साखर. खरं तर त्यांनी लिंबू सरबताची ऑफर केली होती, परंतु ते काही मिळालं नाही. तर ठीक आहे, आता जास्तही केलं की ते डिस्टर्ब होतील, त्यापेक्षा ठेवतो. तर असं हे काम आहे. इकडेही दुसरी लाईन आहे.